प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आजच्या वेळेकरता समयाकरता एक सुंदरशी वेळ त्याने तुमच्या आमच्या जीवनात आणली आणि रविवारच्या सहभागितेमध्ये त्याने आपणास सहभागी केलं. याकरता देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. पहा, स्तोत्रसंहिता 98 याचं 5वं वचन काय म्हणतं. स्तोत्र 98 याचं 5वं वचन, परमेश्वराचे गुणगान विनेवर करा, विनेवर सुस्वर स्तोत्र गा. सुंदर वचन हे, आम्ही खूप वेळा वाचतो. स्तोत्र 98:5, परमेश्वराचे गुणगान विनेवर करा, विनेवर सुस्वर स्तोत्र गा. होय, देवाचं वचन सांगतं आपणास की आपण सुस्वर देवाची स्तोत्रे गाणारे असलो पाहिजे. आपण देवाचे सुस्वर स्तोत्रे गाणारे असलो पाहिजे आणि आपण तसंच बनूया जे देवाचं वचन सांगतं. स्तोत्र 98:5 नुसार एक छोटीशी प्रार्थना करूया, नंतर आजच्या सहभागितेला आपण चालू करू. या आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता समयाकरता सुंदरशी वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, आम्हास तू राखलंस, त्याबद्दल परमेश्वराचे प्रभू येशूच्या नावामध्ये धन्यवाद करतो. प्रभू येशूचे धन्यवाद करतो. पवित्र आत्म्यालाही धन्यवाद देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर आमच्या तुमच्या कळत नकळत चुका झाल्या, त्या सर्व चुकांच्या अपराधांची आम्हाला ख्रिस्ताच्या नावात तू क्षमा कर. येणाऱ्या वचनाद्वारे आणि ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तू आम्हाला शुद्ध कर, स्थिर कर. होय, जेवढे जण वचन ऐकतील त्या सर्वांस देवाच्या वचनाद्वारे आशीर्वाद मिळू दे. तसेच तू सुचेताताई, अशू यांचे जे वाढदिवस आहेत आज, या वाढदिवसाविषयी त्यांना तू आशीर्वादित करशील, आमचा विश्वास आहे. आजपर्यंत संभाळ, इथून पुढे त्यांना तू संभाळ, ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये करतो. ही छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणता येते त्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद. पुन्हा एकदा त्याने आपणास एकत्र आणलं आणि पुन्हा एकदा त्याने आपणास त्याची स्तुती करण्याकरता एकत्र आणलं. त्याबद्दल त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. होय, देव महान आहे. त्याच्या महानाच्या सामर्थ्याने चालवणारा असा तो परमेश्वर आहे आणि जो चालवितो, जो त्याच्या राज्यामध्ये बोलवितो, तो विश्वासू आहे. आपणही विश्वासू राहणं, त्याच्या सामर्थ्यात राहणं ते तितकंच गरजेचं आहे आणि तितकंच आपण सुस्वर, सुव्यवस्थित अनुशासनामध्ये, शांतीमध्ये, प्रीतीमध्ये आपली भक्ती, आपलं कार्य करणारे असलो पाहिजे. पहा, आम्ही जिथे राहतो तिथे एक छोटासा मुलाचा वाढदिवस आहे. त्याचं नाव आशू. आनंद वाटतो की जेव्हा आपण एकमेकांच्या आनंदात आनंदी असतो, एकमेकांच्या दुःखात सहभागी होतो, तो आनंद वाटतो. तीच तर ख्रिस्ताची चित्तवृत्ती आहे की आपण एकमेकांच्या आनंदात आपण आनंदी होतो आणि एकमेकांच्या दुःखामध्ये आपण सहभागी असतो. जशी आपणावर तसे आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की आपण हीच चित्तवृत्ती आपल्या जीवनात राखली पाहिजे. आपण जिथे कुठे असो तिथे, मग आपण सांगलीला असो, भोरला असो, पुण्यात असो, या पृथ्वीवर असो, जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपण त्या ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये, शांतीमध्ये एकमेकांची ओझी वाहणारे आपण असलो पाहिजे. आणि त्याकरता आपण एकत्र येतो, त्याकरता आपण देवाची स्तुती करतो. 623 नंबरचं गाणं पहा काय म्हणतं. या हो या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा. या हो या जय
प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण एक सुंदरशा वेळेकरता समयाकरता त्याने आपणास एकत्र आणलं आणि आपणास सुंदरशी संध्या त्याने दिली. त्याची स्तुती करण्याकरता, त्याची उपकारस्तुती करण्याकरता आपणास एकत्र आणलं. त्याबद्दल देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आणि होय, आपण अशी स्तुती, आराधना, प्रार्थना करत राहणं, आस्था, पश्चाताप करत राहणं ही ख्रिस्ती प्रभू विश्वासू जीवनातली एक महत्वाची बाब आहे. आपल्या जीवनातली सर्वात मोठी ख्रिस्ताची ओळख काय आहे की एकमेकांची ओझी वाहणं. ज्या ख्रिस्ताच्या शांतीमध्ये आपणास शांत केलं, आपल्या आध्यात्मिक, आपल्या अंतःकरणाची जी सुंदरता ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील रक्ताद्वारे करण्यात आली, ती राखणं, ती आपल्या जीवनात राखणं होय. आणि ती जर आपण आपल्या जीवनामध्ये राखत आहोत, ती ख्रिस्ताची आपल्या जीवनातली ओळख आहे. आणि आपण ती ओळख आपल्या जीवनामध्ये राखली पाहिजे. आपण आपल्या जीवनामध्ये ती ओळख राखली पाहिजे. आपल्या संगती वागवली पाहिजे की जी ओळख देवाने आपणास दिली. गाओ तुम्ही टाळी, गाओ टाळी, गाओ तुम्ही टाळी, गाओ टाळी. टाळी कशाची देव बापाची, टाळी कशाची देव बापाची. करील तो होळी सर्व पापांची, करील तो होळी सर्व पापांची. गाओ तुम्ही टाळी, गाओ टाळी, गाओ तुम्ही टाळी, गाओ टाळी. टाळी कशाची देवपुत्राची, टाळी कशाची देवपुत्राची. करील तो होळी सर्व पापांची, करील तो होळी सर्व पापांची. गाओ तुम्ही टाळी, गाओ टाळी, गाओ तुम्ही टाळी, गाओ टाळी. टाळी कशाची देव आत्म्याची, टाळी कशाची देव आत्म्याची. करील तो होळी सर्व पापांची, करील तो होळी सर्व पापांची. गाओ तुम्ही टाळी, गाओ टाळी, गाओ तुम्ही टाळी, गाओ टाळी. टाळी कशाची त्रैक्य देवाची, टाळी कशाची त्रैक्य देवाची. करील तो होळी सर्व पापांची, करील तो होळी सर्व पापांची. गाओ तुम्ही टाळी, गाओ टाळी, गाओ तुम्ही टाळी, गाओ टाळी, गाओ तुम्ही टाळी, गाओ टाळी. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला आपण धन्यवाद देणारे आणि त्याची स्तुती, आराधना करणारे सर्व परिस्थितीमध्ये, परिस्थिती विपरीत असू दे, अनुकूल असू दे, पण सर्व परिस्थितीमध्ये त्याच्या विश्वासामध्ये, त्याच्या आत्म्यामध्ये ऐक्य राखणारे आपण असलो पाहिजे. आणि होय, हीच तर परमेश्वराची ख्रिस्तामध्ये आपल्या ठाई इच्छा आहे की आपण सर्व परिस्थितीमध्ये त्याला धन्यवाद देणारे असलो पाहिजे. सर्व परिस्थितीमध्ये, मग तुमची परिस्थिती अनुकूल असू दे किंवा विपरीत असू दे, दुःखाची असू दे किंवा क्लेशाची असू दे, सर्व परिस्थितीमध्ये आपण त्या देवाचा, त्या पुत्राचा धन्यवाद करणारे आपण असलो पाहिजे. जशी वधस्तंभावर प्रभू येशूची जी स्थिती होती विश्वासाची, तो खेळलेला असताना, त्यांनी चाबकाचे फटके खाल्लेले असताना, डोक्यावर काट्याचा मुकुट असताना, हातीपाळी खिळे ठोकलेले असताना, पोटात भाला भोकसलेला असताना, तो म्हणतो, हे पित्या यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात
यांना समजत नाही. हे बाप्पा यांना क्षमा कर. होय, ती क्षमा, ते तारण, ती शांती, ती प्रीती आपल्या जीवनातून इतरांच्या जीवनामध्ये विदित व्हावी याकरता आपण निवडलेले आहोत. आपली निवड ते देवाचं राज्याचं फळ देण्याकरता झाली आहे. याकरता सर्व परिस्थितीमध्ये काय करा? धन्यवाद करा. सर्व परिस्थितीमध्ये, परिस्थिती अनुकूल असू द्या, प्रतिकूल असू द्या, आपल्याला लक्षात असलं पाहिजे, ज्या पित्याने प्रभू येशूला तिसऱ्या दिवशी मरणातून उठवलं तो मलाही उठवेल. जर आपल्यावर ती परिस्थिती आली आणि जर आपण विश्रांतीत जात आहोत तोपर्यंत आपण तो विश्वास आपल्या ठाई दृढ राखा. आपल्याला राखायचं काय आहे? तो विश्वास राखायचा आहे. जो विश्वास प्रभू येशूद्वारे आपल्या जीवनात दिला तो आपल्या बुद्धी कल्पनांचा नाही. पौल कोरिन्थीकरांच्या पत्रामध्ये नमूद करतो, आपल्या बुद्धी कल्पनांचा विश्वास नाही तर त्याच्या सामर्थ्याचा विश्वास आपल्या ठाई दृढ राखा. जरी तुमच्या विश्वासरूपी तारूमध्ये आज संकट असतील, अडचणी असतील, पण तुमच्या विश्वासरूपी तारूमध्ये ख्रिस्त आहे. हा विश्वास तुम्ही दृढ राखा आणि ती शांती, तोच मिठाचा रुचकरपणा आपल्या जीवनात राखा. जिथे तुम्ही राहत आहात, जशी आपणावर तशी आपल्या शेजावर प्रीती कर. होय, मीठ आपण आहोत आणि तो खारटपणा प्रभू येशू आहे. तो खारटपणा काय सांगतो? प्रीती सांगतो, क्षमाशीलता सांगतो, एकमेकांची ओझी वाहन सांगतो. आणि आपण असंच असलो पाहिजे, एकमेकांची ओझी वाहणार आहे. आणि होय, एकमेकांस ती प्रीती, विजयशाली प्रीती एकमेकांच्या जीवनामध्ये विदित करणारे आपण असलो पाहिजे. सर्व परिस्थितीत प्रियांनो धन्यवाद करा. ही आपली ओळख आहे ख्रिस्तामधली. 1 तेसलोनिके 5व्या अध्यायामध्ये पौल नमूद करतो की सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही धन्यवाद करा, उपकार स्तुती करा. ही प्रभू येशूच्या ठाई, आपल्या ठाई प्रभू येशूमध्ये देवाची इच्छा आहे. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, तू पुकार तेरे बेसुमार कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, तो पुकार तेरे बेसुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे प्रभु मैं. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, पुकार तेरे बेसुमार कोटि कोटि स्तुति धन्यवाद. तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा. तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही है भरोसा मेरा. सेवा पूरी करके पाऊं तेरा प्रभु ऐसा तो वरदान. सेवा पूरी करके पाऊं तेरा प्रभु ऐसा तो वरदान. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा, पुकार तेरे बेसुमार
धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा है यीशु मेरे खुदा। धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पाहता जिवंत परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता समय करता एक सुंदरशा क्षणामध्ये तू आम्हास आणलंस आणि सुंदरशा वचनाद्वारे तो आत्मिक मन्ना इथून पुढे देशील आमचा विश्वास आहे. येणारे वचन ख्रिस्ताला तो आशीर्वादित कर. जे ऐकतील त्यांच्या जीवनामध्ये त्या विश्वासाद्वारे सामर्थ्य दे, आरोग्य दे, स्थिरता तू दे. होऊ दे प्रत्येकाचे आत्मिक डोळे उघडले जावे आणि तो आत्मिक मन्ना पवित्र आत्म्याद्वारे प्रत्येकाने समजून घ्यावा. होय ते 5 शहाण्या कुमारिकासारखं जो दाखला तू सांगितलास प्रभू येशू त्यानुसार प्रत्येक ख्रिस्ती विश्वासू लोकांस तू बनव. वचनानुसार चाललेले, वचनानुसार वर्तन करणारे आणि त्यांचे दिवे लावलेले असं प्रत्येकाचं जीवन प्रभू येशूच्या नामामध्ये बदल. जी परिस्थिती बदलत चाललेली आहे त्या सर्व परिस्थितीमध्ये प्रत्येकाला पवित्र आत्म्यामध्ये सामर्थ्यामध्ये तू भर. ही प्रार्थना सर्व मागण्या प्रभू येशूच्या नावामध्ये पूर्ण केल्या त्याबद्दल धन्यवाद देत केली म्हणता एक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. आजच्या वेळेकरता समयाकरता एक सुंदरशी वेळ त्यांनी आपल्या जीवनामध्ये आणली आणि या वेळेमध्ये पुन्हा एकदा आपण देवाचं वचन ऐकणार आहोत, ग्रहण करणार आहोत. आणि होय ते ग्रहण करत असताना पहा, बरेच वेळा सांगितलं की वचन जेव्हा जेव्हा तुम्ही वाचता तर तुम्ही ते वचन वाचत नाही तर वचन तुम्हाला वाचतं. आणि शक्यतो जेवढा होईल तेवढा प्रयत्न आपण प्रभू येशूमध्ये केला पाहिजे की पवित्र आत्म्यामध्ये ते वचन आपण वाचावं आणि पवित्र आत्म्याने तो आपणास बोध करावा. ही आपण इच्छा बाळगणं आणि पवित्र आत्म्याच्या बोधामध्ये पवित्र शास्त्र वाचणं शिकलो पाहिजे. दावीद सुद्धा म्हणतो पहा, मी या पृथ्वीवर परका प्रवासी आहे. दावीद म्हणतो स्तोत्रसंहिता 119 मध्ये वचन पहा, तू माझे नेत्र उघड म्हणजे तुझ्या शास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. मी या जगात केवळ प्रवासी आहे, तुझ्या आज्ञा मजपासून गुप्त ठेवू नको. स्तोत्र 119, 18 आणि 19. होय या पृथ्वीवर आपण परके प्रवासी आहोत. कधी ना कधी तो आपल्याला तंबू काढावा लागेल. पेत्रे म्हणतो मला सांगितल्यानुसार मला कधी ना कधी हा तंबू काढावा लागणार आहे. हे जे आपण दैहिक तंबू घालून बसलेले आहोत हे नश्वर मातीस माती मिळेल. मग या तंबूमध्ये जे आध्यात्मिक संपत्ती आहे, आत्मा आहे, जो जाणार आहे तो घेऊन जाताना आपण काय घेऊन जाणार आहोत? ती धाव विश्वासरूपी पूर्ण करत असताना विश्वास राखणं आणि देवाची गौरव होईल आपल्या ठाई अशी कृत्य करत राहणं, सर्व अशुद्ध गोष्टी अशुद्ध विचारांपासून स्वतःला दूर राखणं, ते पवित्रकरण जे ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपल्या जीवनात केलं ते राखणं आपण गरजेचं आहे. देवाने त्याची वेगळी अशी प्रजा करून ठेवली आणि जो कोणी त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवेल त्याला ते तारण आहे, त्याला ते सार्वकालिक जीवन आहे. जो पापाचा खंड ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे भरण्यात आला त्याद्वारे आपण स्वतंत्र केलेले असे त्याची प्रजा, त्याचे पुत्र, त्याचे वारिस संतान असे आहोत. आणि ती सुवार्ता आपल्याला इतरांपर्यंत न्यायची आहे. सुवार्ता काय आहे? ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांकरता आला, मारला गेला, काढला गेला आणि उठवला गेला. तिसऱ्या दिवशी धर्मशास्त्राप्रमाणे, पौल काय सांगतो, धर्मशास्त्राप्रमाणे सांगण्यात आलं ते तुम्हाला सांगून टाकलं. तो तुमच्या आमच्या पापांकरता या जगात आला होता. जो पापाकरता रक्त गरजेचं आहे प्रायश्चित्त म्हणून, जे जुन्या करारात नियमशास्त्रामध्ये लेवीमध्ये लिहिलेलं आहे. जे नियमशास्त्र देवाने लावून दिलं होतं, पापाचं प्रायश्चित्त, जीवाचं प्रायश्चित्त कशाने होतं? तर रक्ताने होतं. आणि ते रक्त पवित्र असावं म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि ती साक्ष, ती सुवार्ता हीच आहे. तो तुमच्या आमच्या पापांकरता, जगातील प्रत्येकाच्या पापाकरता आला. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.
आणि त्यांनी पवित्र असं रक्त वधस्तंभावर वाहिलं, यासाठी की प्रत्येक जण शुद्ध व्हावा जो विश्वास ठेवेल. त्यांचा पापाचा खंड त्याने भरला. होय, आपण या जगामध्ये का जगत आहोत? यासाठी जगत आहोत की जो प्रभू तारणारा येईल त्याची वाट पाहत आपण जगत आहोत. मग आपण कुठल्या गोष्टीसाठी जगत आहोत? तो गौरवशाली शरीर आणि जीवनी मुकुट मिळवण्याकरता. प्रत्येकाची धाव कुठपर्यंत आहे? ते मरणापर्यंत आहे. आणि त्या मरणावर ख्रिस्ताने विजय मिळवला तुमच्या आमच्या करता, यासाठी की ते सार्वकालिक जीवन, स्वर्गाचे दरवाजे तुमच्या आमच्या करता उघडले जावेत. आणि ते उघडण्यात आले. ही ती साक्ष आहे, ती सुवार्ता आहे. गौरवशाली शरीर व शुभ्र असे तागाचे मलम वस्त्र. गौरवशाली शरीर आणि शुभ्र असे तागाचे मलम वस्त्र आपणास मिळणार आहे. ख्रिस्ताचं जे गौरवशाली शरीर आहे ते तुम्ही आम्ही प्राप्त करू. जेव्हा तो येईल तेव्हा निजलेला समुदाय जो आधी नंतरचा उठवण्यात येईल. आणि जर आपण जिवंत असू, आपणही त्यावेळेस बदलून जाऊ. आपल्याला ते गौरवशाली शरीर तो पुत्र देईल आणि ते शुभ्र असे तागाचे मलम वस्त्र मिळेल. आज तुम्ही आम्ही या तयारीत असलो पाहिजे की आपल्याला ते तागाचं वस्त्र आणि शुभ्र असं तागाचं वस्त्र, मलम वस्त्र आणि गौरवशाली मुकुट मिळवायचं आहे. रोज आपली धाव अशी धावा की ती तुम्ही ते प्राप्त करण्यासाठी पळत आहात. प्रेज द लॉर्ड. रोज आपली धाव अशी पूर्ण करा की आपल्याला ते मिळवायचं आहे. काय मिळवायचं आहे? ख्रिस्ताद्वारे दिलेला जीवनी मुकुट, तारणाचा मुकुट म्हणजे गौरवशाली शरीर ख्रिस्ताचं, अवशुभ्र असे तागाचे मलम वस्त्र. प्रेज द लॉर्ड. या आपण या संदेशाकडे बोलूया. गौरवशाली शरीर व शुभ्र असे तागाचे मलम वस्त्र. यासाठी आपण एक अध्याय वाचूया. अनुवाद याचा 8वा अध्याय 1 ते 4 वचन. अनुवाद याचा 8वा अध्याय यातले 1 ते 4 वचन काय म्हणतात पहा. अनुवाद याचा 8वा अध्याय 1 ते 4 वचन वाचतो मी. जे सर्व धर्मशास्त्र आज मी तुम्हास विहित करीत आहे ते मान्य करून पाळा, म्हणजे तुम्ही जगा, बहुगुणित व्हा आणि तुमच्या पूर्वजांस परमेश्वराने शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्या. तुझा देव परमेश्वर ही 40 वर्षे राहून तुला कोणत्या रीतीने घेऊन आला याची आठवण ठेव. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय काय आहे व तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली. तेव्हा तुला किंवा तुझ्या पूर्वजास ठाऊक नसलेला जो मानना त्याच्या योगाने त्याने तुझे पोषण केले, ते यासाठी की मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल, हे तुझ्या प्रत्ययास आणून द्यावे. प्रेज द लॉर्ड. 4थं वचन काय म्हणतं पहा. ही 40 वर्ष तुझी वस्त्रे जीर्ण झाली नाही, तुझे पाय सुजले नाहीत. प्रेज द लॉर्ड. अनुवाद याचा 8वा अध्याय 1 ते 4 वचन. अनुवाद याचा 8वा अध्याय 1 ते 4 वचन नमूद करतात परमेश्वर इस्रायलच्या लोकांना मिस्री लोकातून तावडीतून सोडवतो. पहा, ते इस्रायल लोक 40 वर्ष त्या अरण्यातून भटकत होते, तरी सुद्धा परमेश्वराने त्यांना मन्ना दिला, पाणी दिलं. पौल म्हणतो इस्रायलचे पूर्वज हे त्यांच्या मागून चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून पाणी पिले आणि तो आध्यात्मिक खडक ख्रिस्त होता. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या अनुवाद 8वा अध्याय 1 ते 4 वचनामध्ये वचन नमूद आहे
की पहा 40 वर्ष तुझी वस्त्रे जीर्ण झाली नाहीत, तुझे पाय सुजले नाहीत. त्या अरण्यातून 40 वर्ष इस्रायल लोक चालत होती, तरी सुद्धा त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत, त्यांचे पाय सुजले नाहीत. ही देवाची कृपा होती त्यांच्यावरची, ही देवाची दया होती त्यांच्यावरची. इस्रायल लोकांनी बऱ्याच वेळा आपल्या तंबूत असताना कुरकुर केली असं वचन आहे स्तोत्र संहितेमध्ये. आणि वचन आपल्याला सांगतं, अनुवादाचा 8वा अध्याय 1 ते 4 वचन जे वाचलं आपण, परमेश्वर म्हणतो मी का चालवलं तुम्हाला 40 वर्ष अरण्यातून, की तुम्हाला कळावं की मनुष्य भाकरीने नाही जगत, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. जे मत्ती याच्या 4व्या अध्यायात त्या दुष्टाला पहा, ख्रिस्ताने या वचनाची आठवण करून दिली, घोषणा केली. आम्ही सुद्धा त्या वचनाची आपल्या जीवनात घोषणा करणारे बनलो पाहिजे. जसं इस्रायल लोकांना 40 वर्ष परमेश्वराने त्या अरण्यातून चालवून सुद्धा त्यांची वस्त्रे जीर्ण झाली नाहीत आणि त्यांचे पाय सुजले नाहीत, ते तुम्ही आम्ही ख्रिस्ताच्या कृपेद्वारे, ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे तारले गेलेले आहोत, तरलेले आहोत. ते तुम्ही आम्ही काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे अशी काळजी करत बसणारे नाही, तर त्या गौरवशाली शरीराकरता आणि ते तागाचं पांढरं शुभ्र मलम वस्त्र परिधान करण्याकरता कणलो पाहिजे. आपलं कन्न कशासाठी पाहिजे? ते गौरवशाली शरीर, जीवनी मुकुट आणि तागाचं पांढरं शुभ्र मलम वस्त्र. आणि ते कसं मिळतं? ते नीती कृत्याने मिळतं. ते ख्रिस्त राखण्यामुळे मिळेल. जो आपली धाव त्या विश्वासाने धावेल आणि तो विश्वास राखेल, त्यांना ते गौरवशाली शरीर, मुकुट आणि शुभ्र असं तागाचं मलम वस्त्र मिळेल. ह्या अनुवाद याच्या 8व्या अध्यायात 1 ते 4 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो, त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली, तेव्हा तुला किंवा तुझ्या पूर्वजांस ठाऊक नसलेला जो मन्ना त्यांच्या योगाने त्याने तुझे पोषण केले, ते यासाठी की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल, हे तुझ्या प्रत्यास आणून द्यावे. ही 40 वर्ष तुझी वस्त्रे जीर्ण झाली नाहीत, तुझे पाय सुजले नाहीत. होय, इस्रायल लोकांची त्या गोष्टींकडे लक्ष नव्हतं, इस्रायल लोकांचं त्या गोष्टींकडे लक्ष नव्हतं. पण तुम्ही आम्ही ख्रिस्ताच्या कृपेद्वारे, त्याच्या क्षमेद्वारे वाचले गेलेले आहोत, तर आपलं ही लक्ष दैहिक गोष्टींकडे नाही. ज्या इस्रायल लोकांना 40 वर्ष परमेश्वराने अरण्यातून चालवलं, त्यांच्या अंगावरची ती वस्त्र जीर्ण झाली नाहीत, त्यांचे पाय सुजले नाहीत. आणि तुम्ही आम्ही ख्रिस्ताद्वारे जे तारण दिलं, धार्मिकता दिली, जो विश्वास दिला, त्याद्वारे तारले गेलेले आहोत, तर तुम्ही आम्ही सुद्धा त्या दैहिक गोष्टींकडे लक्ष देत आहोत का? देवाने त्यांच्या अंगावरचे कपडे जीर्ण होऊ दिली नाहीत, त्यांना अरण्यात मन्ना खाऊ घातला. यासाठी त्यांना कळावं की मनुष्य भाकरी नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रेज द लॉर्ड. अनुवाद याचा 8वा अध्याय 1 ते 4 वचनामध्ये नमूद आहे की पहा, इस्रायल लोक 40 वर्ष चालत होती त्या अरण्यातून, पण त्यांची वस्त्र जीर्ण झाली नाही, त्यांचे पाय सुजले नाही. वचन नमूद आहे. आणि तो परमेश्वराची इच्छा काय होती की त्यांना समजावं की मनुष्य भाकरीने जगत नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, प्रभू जीवनाचे मजला दे अन्न पाणी, अन्न उदक की ज्ञान जगिक है, अन्न उदक की ज्ञान जगिक है, तृप्ती न होई या सुखानी. या जगिक सुखाने तृप्ती होणार नाही, तो आत्मा सुख होणार नाही. परमेश्वराचं वचन इथं सांगतं की
पहा, त्या लोकांना समजावं की मनुष्य भाकरी नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाद्वारे जगेल. आणि तुम्ही आम्ही सुद्धा ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे कृपेद्वारे तारले गेलेले आहोत. तर आपणाला समजलं पाहिजे, जगिक संपत्ती नाही, तो मातीचा देह नाही, तर देवाच्या विश्वासाद्वारे आपण तारले जाणार आहोत. ख्रिस्तावर जो तुम्ही विश्वास ठेवला त्याच्याद्वारे तारले जाणार आहोत. अनुवाद याचा 8वा अध्याय 4 वचन सांगतं, 40 वर्ष तुझी वस्त्रे जीर्ण झाली नाहीत, तुझे पाय सुजले नाहीत. इस्रायल लोक 40 वर्ष अरण्यातून चालत होती, तरी त्यांच्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत, त्यांचे पाय सुजले नाहीत, असं वचन आहे. ते तुम्ही आम्ही आज ख्रिस्ताच्या कृपेद्वारे तारले गेलेले आहोत. त्याने आपणासाठी तो पापाचा खंड वधस्तंभावर भरलेला आहे. त्यांनी पवित्र रक्त तुमच्या आमच्या पापांकरता वाहिलं आहे. काय तो तुम्हा आम्हास ते पांढर शुभ्र वस्त्र देणार नाही काय? विश्वास दृढ राखा. आपल्या मरणाच्या शेवटच्या धावेपर्यंत प्रभू ईश्वरचा विश्वास दृढ राखा. गौरवशाली शरीर व शुभ्र असे तागाचे मनम वस्त्र आपल्याला मिळवायचं आहे. इस्रायल लोकांचे दैहिक वस्त्र जीर्ण झाले नाहीत, त्यांचे दैहिक पाय सुजले नाहीत. आज आपण आत्मिक सेवा करणारे असे आहोत. ती आध्यात्मिक सेवा, ती आत्मिक सेवा, ती आध्यात्मिक सुनता ख्रिस्ताद्वारे तुमची आमची त्याने त्याच्यावर ठेवलेला विश्वासाद्वारे केलेली आहे. मग ते तुम्ही आम्ही आज कुठल्या वस्त्रासाठी कणत आहोत? दैहिक का त्या आत्मिक वस्त्राकरता, सार्वकालिक जीवनाच्या वस्त्राकरता, जे आपणाला ख्रिस्त आल्यावर मिळणार आहे, जे ख्रिस्त आल्यावर गौरवशाली शरीर मिळणार आहे, जो जीवनाचा मुकुट मिळणार आहे आणि शुभ्र असे तागाचे मलम वस्त्र मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, कोरिन्थीकरांच्या दुसरे पत्र 1 अध्याय 5 आणि 6 वचन काय म्हणतं. पौल या वचनामध्ये काय नमूद करतो पहा. कोरिन्थीकरांचे दुसरे पत्र याचा 1 अध्याय आणि 5 आणि 6 वचनामध्ये पौल एक आत्मिक बोध करतो. काय करतो पहा. कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आम्हास पुष्कळ होतात, तसेच ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनी पुष्कळ होते. आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे इतदर्थ येते, आणि आम्हाला सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे इतदर्थ मिळते. जे दुःखे आम्ही सोसतो ती सहन करण्याचे कामी तुम्हास ते सहानुभूत होते. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असू. जो वधस्तंभ ख्रिस्ताने तुमच्या आमच्या करता वाहिला, तोच आपल्याला व्हायचा आहे. एकमेकांची ओझी व्हायची आहे. आपण त्याचं वारीस व्हावं म्हणून आज त्याचबरोबर दुःख भोगत आहोत. जर तुमच्या आमच्या जीवनात आज दुःख आहेत, त्या दैहिक वस्त्रांकरता, त्या क्षणिक दुःखाकरता खिन्न होऊ नका. कारण तो सांत्वन देण्यास सामर्थ्यशाली प्रभू देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. तो समर्थ झालेला आहे, सर्व दुःखातून पार गेलेला. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. जा सांगा मम बंधुजना, आलो जिंकून या मरणा. होय, तो मरणावर विजय मिळवून देवाच्या उजव्या साईडला बसला आहे. तो बोलवत आहे आपल्याला. तो विश्वासू आहे. विश्वास ठेवण्यास योग्य असा तो प्रभू आहे. पौल सांगतो, कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आम्हास पुष्कळ होतात, तसं ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनी पुष्कळ होते. दुःख जर आलेली आहे, त्रास जर आहे, संकट आहे, अडचणी आहेत, धीर धरा. धीराला धीराचं काम करू दे, याकोब म्हणतो. म्हणजे तुम्ही सिद्ध आणि परिपूर्ण असे व्हावे. रोमकरासपत्र 5 अध्यायामध्ये सांगितलं की संकट येतं तेव्हा धीर मिळतो. धीर कसाच लावतो आणि कसाच लागल्यावर आशा मिळते. आशा मनभंग करत नाही, कारण की देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंतःकरणात प्रीतीचा वर्षाव झालेला आहे. आशा मनभंग करत नाही. लक्षात ठेवा, ती मानवी आशा नाही, तर देवाच्या जिवंत देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे ती आशा आपल्याला ख्रिस्तामध्ये दिलेली आहे. एब्री लोकांच्या पत्रामध्ये दिलंय पहा. तो आशेचा नांगर अचल आणि बळकट आहे. तो पडद्याच्या पलीकडे आपल्याला घेऊन जातो. होय, त्याने आशा दिलेली आहे, आपला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. संकट आले, क्लेश आले, उपासमार जर झाली तरी काळजी करू नका.
कारण की वचन सांगतं, ख्रिस्ताचे दुःख जसे आम्हास पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनी पुष्कळ होते. ते इस्रायल लोक 40 वर्ष अरण्यातून चालत होते, कुरकुर करत होते, वादिवाद करत होते, देवाला जे न आवडत होते त्या गोष्टी करत होते, पण त्यांनी आपल्या कपड्यांकडे पाहिलं नाही. देवाने जो मन्ना स्वर्गातून खाली पाडला त्यांच्याकरता ते पाहिलं नाही. देवाची कृपा पाहिली नाही, आशीर्वाद पाहिला नाही. आणि देवाचं वचन सांगते की जर आज तुमच्या जीवनात दुःख आहे, क्लेश आहे, तर सांत्वने मिळणार आहे. कारण की दुःखांच्या पलीकडे काय ठेवलेलं आहे? आनंद ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. गौरवशाली शरीर व शुभ्र असे तागाचे मलम वस्त्र. होय, इस्रायल लोक 40 वर्ष चालत होते, त्यांच्या अंगावरची वस्त्र जीर्ण झाली नाही. देवाचं वचन सांगतं त्यांचे पाय सुजले नाही. आपण तर ख्रिस्ताद्वारे नीतिमान ठरवलेले आहोत. आपल्या कपाळावर पवित्र आत्म्याद्वारे तो शिक्का मारलेला आहे. ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध झालेले आहोत. दुःख आली, क्लेश आली, निंदा आली तर घाबरू नका. तुमचं सांत्वन करण्यात येईल. तुमच्या डोळ्यातला प्रत्येक अश्रू पुसण्यात येईल. त्या सार्वकालिक जीवनात कुठलाही क्लेश नाही, कुठली आपत्ती नाहीये, कुठलं दुःख नाहीये, कुठली भूक नाही, कुठली तहान नाही. होय, ते सार्वकालिक जीवनाचं अन्न पाणी प्रभू येशू आहे. तो आपल्या जीवनात मिळावा म्हणून त्याच्या पाठीस लागा. विश्वासाद्वारे तो आमच्या जीवनात यावा, आपल्या ठाई वास करावा आणि आत्म्याद्वारे आपण त्याची वाणी ओळखून घ्यावी. म्हणून प्रभू येशूच्या मागे पडा. कणा या मातीच्या देहामध्ये असताना त्या सार्वकालिक जीवनाच्या वस्त्राकरता कणा. आपलं कन्न कशासाठी असलं पाहिजे? त्या सार्वकालिक जीवनाच्या पहा शुभ्रशा मलम वस्त्राकरता कन्न असलं पाहिजे. जीवनी मुकुटाकरता कन्न असलं पाहिजे. या शरीरामध्ये आपलं कन्न कशासाठी असलं पाहिजे? ते सार्वकालिक जीवनाचं पांढरं शुभ्र वस्त्र मिळवण्याकरता, तो जीवनी मुकुट मिळवण्याकरता. आज तुमचं आमचं कन्न कशासाठी आहे? दुःख आहे म्हणून आई बाप्पांना, शेजाऱ्यांना, अधिकाऱ्यांना, देवाला दोष देणारे का धन्यवाद देणारे आपण आहोत? देवाचं वचन सांगतं करिंथकराचे 2 पत्र पौलाने लिहिले, नमूद केले, पहिला अध्याय 5. कारण ख्रिस्ताचे दुःख जसे आम्हास पुष्कळ होतात तसे ख्रिस्ताच्या द्वारे आमचे सांत्वनी पुष्कळ होते. होय, दुःख आहे, त्याच्या पुढे आनंद ठेवलेला आहे. ख्रिस्ताने जो आनंद त्याच्या समोर ठेवला होता त्याकरता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, असं वचन इब्रानिच्या पत्रामध्ये. होय, आपल्या समोर तो आनंद ठेवलेला आहे. त्याची वाणी प्राप्त करून घ्या. न्यू उत्पत्ती, आत्म्याने जन्मलं शिकून घ्या. त्या वस्त्राकरता, त्या सार्वकालिक जीवनाकरता जो जीवनी पाण्याचा झरा ख्रिस्त आहे तो आपल्या जीवनात यावा, विश्वासाद्वारे वास करावा, प्रीतीद्वारे पाया घातला जावा आणि त्याच्या आवाजाद्वारे चाललेली मंडळी, मेंढर आपण बनावं, ही देवाची इच्छा आहे. दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया दिल में धीमी आवाज आई, अपने गुनाहों को लिया मैंने आवाज उसकी, जिसका किया जो आवाजाद्वारे बोलतो त्याचा अपमान करू नका. इब्री लोकांच्या पत्रामध्ये वचन मनुष्याद्वारे आज्ञा सांगितली गेली पण आज्ञा भंग करणारे वाचले नाही. इस्रायल लोक कितीतरी अरण्यात मरून पडले, तर स्वर्गातून जो आज्ञा सांगतो त्याचा आज्ञा भंग केलेले कोण वाचेल? जो पवित्र आत्म्याद्वारे, त्याच्या आत्म्याद्वारे बोलतो त्याचा आज्ञा भंग करू नका. जे वचन आहे ते स्वीकारणारे बना. होय, या मातीच्या देहामध्ये असताना त्या तलम शुभ्र तागाच्या वस्त्राकरता कणणारे बना. ते गौरवशाली शरीर प्राप्त करून घेण्याकरता कणा, रडा, शोक करा, आस्था धरा, पश्चाताप करा. आपल्या जीवनामध्ये तो ख्रिस्त यावा म्हणून. होय, ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घेतला असेल, आत्म्याद्वारे तो आपणा सांगती बोलावा,
म्हणून कणा आपल्या जीवनामध्ये. इस्रायल लोक अनुवादाचा 8वा अध्याय आता जी वचन वाचले 1 ते 4 वचनामध्ये नमूद आहे की इस्रायल लोक 40 वर्ष अरण्यातून चालले, त्यांची अंगावरची वस्त्र जीर्ण झाली नाही, त्यांचे पाय सुजले नाही. तुम्ही आम्ही ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे तारले गेलेले आहोत. तर आपलं कन्न देही गोष्टी करता नाही, देही मागण्या करता नाही, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे या करता नाही, तर त्याचं राज्य धार्मिकता मिळवण्याकरता आपण झटणारे असलो पाहिजे. मत्तेमध्ये प्रभूने सांगितलेलं वचनामध्ये पहा, तुम्ही काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे असं म्हणत काळजी करत बसू नका. प्रथम त्याचं राज्य आणि धार्मिकता शोधा, म्हणजे त्याचबरोबर त्याही गोष्टी पिता तुम्हाला देईल. प्रेज द लॉर्ड. गौरवशाली शरीर, शुभ्र असे तागाचे मलम वस्त्र या देहामध्ये असताना या अंगावर घातलेल्या चांगल्या चांगल्या उंची कपड्यामध्ये खुश राहू नका. तुमच्याकडे असलेल्या संपत्तीमध्ये खुश राहू नका. तर देवाचं वचन जे सांगतं की ते गौरवशाली शरीर आणि ते सार्वकालिक जीवनाचं वस्त्र मिळण्याकरता कणा. होय, कोरिन्थीकरांच्या दुसरे पत्र 3 अध्याय 7 ते 11 वचन काय म्हणतात पहा. नियमशास्त्र वैभवापेक्षा शुभवृत्त वैभव अधिक तेजस्वी. जे इस्रायल लोक अरण्यातून चालले, परमेश्वर त्यांच्या मागे पुढे चालत होता, प्रकाश स्तंभ त्यांच्या मागे चालत होता, पुढे चालत होता. आध्यात्मिक खडकातून त्यांनी पाणी पिलं होतं, आध्यात्मिक खडक ख्रिस्त होता, तरी त्यांना देवाची कृपा समजली नाही. त्यांच्या तंबूत त्यांनी कुरकुर केली. तसे आपण नसलो पाहिजे. देवाचं वचन काय सांगतं पहा. जिचा लेख दगडावर कोरलेला असून जिचे पर्यवसान मृत्यूत होत असे, ती सेवा एवढी तेजस्वी होती की मोशेच्या तोंडचे तेज नाहीसे होत चालले असूनही इस्रायल लोकांना त्याच्या तोंडाकडे दृष्टी लावेना. त्याचं तेज नाहीस होत चाललेलं असताना सुद्धा इस्रायल लोकांची त्याच्या मुखाकडे दृष्टी लावायला हिम्मत होत नव्हती. का होत नव्हती? कारण की त्याचा चेहरा देवाच्या तेजाने प्रकाशित असे. हे लिहिलेलं आहे वचनामध्ये. तर आध्यात्मिक सेवा विशेषतः तेजस्वी होणार नाही काय? पौल सांगतो ते एवढं तेजस्वी होतं, तर आध्यात्मिक सेवा तेजस्वी होणार नाही की जे ख्रिस्ताद्वारे नीतिमत्व देण्यात आलं, ख्रिस्ताद्वारे ती धार्मिकता प्रदर्शित करण्यात आली. तुमच्या आमच्या कृतीने धार्मिकता नाही, ती धार्मिकता ख्रिस्ताच्या द्वारे कृपेमध्ये झालेली आहे. ते तारण दिलेलं आहे. तो तारणाचा मुकुट आपण रोज राखला पाहिजे. रोज त्या तारणाची घोषणा आपल्या जीवनात करणारे असलो पाहिजे. रोज आपण या देहामध्ये असताना ते गौरवशाली शरीर, पांढरशुभ्र तागाचं मलम वस्त्र परिधान करण्याकरता आपण कमलो पाहिजे. प्रभू येशू तिथून येणाऱ्याची वाट पाहणारे आपण असलो पाहिजे. होय, हे वचन सांगतं. तर आध्यात्मिक सेवा विशेषतः तेजस्वी होणार नाही काय? कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती तेजस्वी होती, तर जिचा परिणाम नीतिमत्व ती विशेषतः फारच जास्त तेजमय असणार. इतकेच नव्हे तर जे तेजस्वी होते या तुलनेने अतितेजाने तेजी झाले. या अतितेजाने ते तेजस्वी होते, काय झालं? तेजहीन झालं. नष्ट होत चाललेले जर तेजयुक्त आहे, तर जे टिकावो ते विशेषतः तेजस्वी असणार. प्रेज द लॉर्ड. होय, जे ख्रिस्ताद्वारे नीतिमत्व दिलं ते तेजस्वी आहे. होय, ते तेजस्वी आहे. ते दृढ धरून राखा आपल्या जीवनामध्ये. ते सार्वकालिक जीवनाचा मुकुट, गौरवशाली शरीर आणि शुभ्र असे तागाचे मलम वस्त्र मिळण्याकरता या देहामध्ये कणा. देवाचं वचन सांगतं पहा. फिलिप्पियरास पत्रामध्ये पण सुंदर वचन. फिलिप्पियरास पत्राचा 3 अध्याय 20 आणि 21 वचन. फिलिप्पियरास पत्राचा 3 अध्याय 20 आणि 21 वचन काय सांगतं पहा. ख्रिस्ती नागरिकत्व स्वर्गीय आहे. ख्रिस्ती नागरिकत्व स्वर्गीय आहे. काय लिहिले पाहिजे? चांगले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे. आपले नागरिकत्व तर स्वर्गीय आहे,
तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा असा येईल याची आपण वाट पाहतो. फिलिप्पिकराच्या पत्रामध्ये, फिलिप्पिकरांस पत्र 3 अध्याय 20 वचनामध्ये पौल काय नमूद करतो? आपले नागरिकत्व स्तर स्वर्गीय आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा असा येईल याची आपण वाट पाहतो. आज हे वचन आपल्या संगती आपण ऐकत आहोत, तुम संगती बोलत आहे, तर ते आपणास काय सांगत आहे? आपण वाट कशाची पाहत आहोत? की प्रभू येशू स्वर्गातून तुम्हास घेण्यास येईल. काय खरंच आपण वाट पाहत आहोत? या जगामध्ये जगत असताना आपल्या मरणापर्यंत जर आपण जाणार आहोत ख्रिस्त येण्याच्या अगोदर, तर आपण अशीच वाट पाहणारे आहोत? धनी येईल, दास जागृत आहे का? जर तो प्रभूचा दिवस, प्रभू येण्याच्या अगोदर आपण जर विश्रांतीस गेलो, तर तो आपण विश्वास राखणारे आहोत का? आपण ती वाट पाहणारे आहोत का? ज्या सामर्थ्याने तो सर्वच आपल्या स्वाधीन करावयास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीच अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. प्रेज द लॉर्ड. किती सुंदर वचन. ख्रिस्त स्वर्गातून येणार आहे, जे विश्रांतीस गेले ते उठवले जातील आणि जे जिवंत असतील त्यावेळेस ते बदलून जातील. पौल सांगतो, करण्याचा महाध्वनी होत असताना तुम्ही आम्ही काय हो? बदलून जाऊ. आपल्याला ते गौरवशाली शरीर मिळेल जे ख्रिस्तावर विश्वास दृढ राखतील. ते ज्या सामर्थ्याने तो सर्वच आपल्या स्वाधीन करायला समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे नीच अवस्थेतील शरीर स्वतःच्या गौरव अवस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील. रूपांतरित करेल तुमचे आमचे नीच अवस्थेतील शरीर. हे मातीचा देह आहे आणि तो सार्वकालिक जीवनाचा देह, गौरवातला देह, शरीर आपण प्राप्त करू देवाच्या पुत्राच्या सामर्थ्याद्वारे. प्रेज द लॉर्ड. आणि हे वचन सांगतं, मग आपण याची वाट पाहणारे असलो पाहिजे. पृथ्वीवरचा मान नाही, गौरव नाही, संपत्ती नाही, तर प्रभू येशू स्वर्गातून येण्याची वाट पाहणारे आणि आपले शरीर बदलून जाण्याची आणि ते शुभ्र असे तागाचे मलम वस्त्र मिळण्याची वाट पाहणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज आपण कसली वाट पाहत आहोत? होय, तुम्हाला काळजी आहे, चिंता आहे, आपल्या मुलाबाळांची असेल. मग देवाचं वचन सांगते की आपली सर्व चिंता त्याच्यावर सोपव, कारण की तो तुमची काळजी घेतो. तो तुमची काळजी घेतो. आपण पहिल्यांदा त्याची वाट पाहणारे, त्याचं राज्य, धार्मिकता शोधणारे, ख्रिस्ताला प्राप्त करून घेणारे असलो पाहिजे. आणि जेव्हा आपण ख्रिस्तच प्राप्त करून घेतला तर सर्व काही प्राप्त झालं आपल्याला. पौल म्हणतो पहा, वधस्तंभाशिवाय काही जमेस धरू नये. त्याच्या वधस्तंभाशिवाय काहीच जमेस धरू नये. आज आपल्या जमेस काय काय आहे पहा बरं. आपण वधस्तंभ जमेस धरलाय काही जगातल्या नश्वर गोष्टी, कारण त्या नश्वर आहे. आपला देह सुद्धा नश्वर आहे, मातीस मिळेल. आणि आत्मा जिथे जाणार आहे तिथल्या गोष्टी आपण प्राप्त करून घेतलेल्या आहेत का? जे वचन आपणास बोध करतं, फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय 20-21 वचनानुसार. पहा, अजून एक वचन वाचूया आपण. कोरिन्थीकराचे दुसरे पत्र 4 अध्याय 16 ते 18 वचन. काय वचन सांगतं पहा. कोरिन्थीकराचे दुसरे पत्र 4 अध्याय 16 ते 18 वचन. खूप सुंदर वचन हे सुद्धा. कोरिन्थीकराचे दुसरे पत्र याचा 4 अध्याय आणि 16 ते 18 वचन काय सांगतं पहा. परंतु ते प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीक आहे. होय, जुन्या कराराचं जे आच्छादन आहे ते कधी काढलं जातं? जेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या विश्वासाद्वारे त्याकडे वळता. प्रभू आत्मा आहे आणि प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथे सर्व प्रकारची मोकळीकता आहे. आज तुमच्या आमच्या जीवनात काही बंधन आहेत का? काही त्रास आहे का? तर प्रभूकडे वळा. जेव्हा तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे प्रभू तुमच्या जीवनात येईल तेव्हा तुम्ही स्वतंत्र केले जाल त्या सर्व बंधनापासून.
ज्या इस्रायल लोकांना परमेश्वराने अनुवादाचा 8वा अध्याय 1 ते 4 वचन वाचली, त्या वचनानुसार 40 वर्ष झाले त्यांची वस्त्र जीर्ण झाली नाहीत असं वचन सांगतं. त्यांचे पाय सुजले नाही. आपण तर आध्यात्मिक सेवेकरता ख्रिस्तामध्ये निवडलेले आहोत, परंतु ते प्रभूकडे वळले म्हणजे आच्छादन काढले जाते. प्रभू आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे ते मोकळीक आहे. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसून आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत आणि प्रभूचा आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितीच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. प्रेज द लॉर्ड. आपण कोणाशी समरूप होत चाललेले आहोत? जो ख्रिस्त उठवला गेला त्याचं जे गौरवशाली शरीर आहे त्याच्याशी समरूप होत चाललेले आहोत, जे ख्रिस्ताकडे वळलेले आहेत आणि ख्रिस्त ज्यांच्या जीवनामध्ये आत्मिकरित्या आज आहे ते रूपांतरित होत आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि काय लिहिले पहा, परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसून आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत आणि प्रभूचा आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये ती समरूपता आपण राखत आहोत का? प्रभूच्या आत्म्याशी ऐक्य राखणारे एक चित्त असे आपण आहोत का? आपण वाट पाहत आहोत का? ज्या गौरवशाली शरीराची समरूप होत चाललेले आहोत, ख्रिस्ताची समरूप होत चाललेले आहोत, ती समरूपता आपल्या जीवनात आहे का? गौरवशाली शरीर आणि शुभ्र असे तागाचे मलम वस्त्र हे परिधान करण्याकरता आपण कणणारे असलो पाहिजे. ते रूपांतरित होण्याकरता ख्रिस्त आत्म्याद्वारे आपल्या जीवनात येण्याकरता आपण कणणारे असलो पाहिजे. हे देवाचं वचन सांगतं. पहा, पौलाने अजून एक वचन असंच नमूद केलेलं आहे. कोरिंथीकराचे दुसरे पत्र 5वा अध्याय 1 ते 4 वचनामध्ये. कोरिंथीकर दुसरे पत्र 5वा अध्याय 1 ते 4 वचनामध्ये काय नमूद केले पहा. कारण आम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी ग्रह मोडले ते स्वर्गात आम्हाला देवापासून मिळाले एक गृह आहे, ते हाताने न बांधलेले अनंतकालीन असे आहे. होय, आज प्रभू येशूवर विश्वासू लोकांना जर आज घरे नसतील आणि ते कणत असतील तर त्यांनी कणणं थांबवा. कारण स्वर्गामध्ये हाताने न बांधलेलं असं एक गृह आहे. जी जागा प्रभू येशू तयार करण्यासाठी गेला आहे ती जागा तयार झाली की प्रभू येशू आपणाकडे येईल असं त्यांनी योहान कृष्णवर्तमान 14व्या अध्यायामध्ये नमूद केलेलं आहे. प्रभू येशूने सांगितलेलं ती जागा तयार झाली म्हणजे मी तुम्हाकडे येईन यासाठी की मी जिथे आहे तेथे तुम्ही असावं. तो जागा तयार करण्यासाठी गेलेला आहे. ते हाताने न बांधलेलं गृह आहे, अनंतकालीन गृह आहे. आपलं पृथ्वीवरचं गृहरूप मंडप जरी मोडलं, आपला हा देह जरी मरणासाठी गेला आणि आत्मा सुखलोकात गेला तरी काळजी करू नका, आपल्याला तो गृह मिळणार आहे ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे. या गृहात असताना आम्ही स्वर्गीय गृह वस्त्र परिधान करणाऱ्या उत्कंठेने कणतो. पौल सांगतो आम्ही या गृहरूपी असताना आम्ही ते अनंतकालीन गृहातलं वस्त्र मिळण्याकरता कणत आहोत. तुमचं आमचं कणणं कशासाठी आज? या सांगितलेल्या वचनानुसार आहे. स्वर्गीय गृह वस्त्र परिधान करण्याच्या उत्कंठेने कणतो. आपलं कणणं ते सार्वकालिक जीवनाचं वस्त्र, पांढरशुभ्र वस्त्र मिळण्याकरता कणणारे आपण असलो पाहिजे. ख्रिस्ताचं गौरवशाली शरीर प्राप्त करण्याकरता, रूपांतरित होण्याकरता त्या आत्म्याशी जडलेले आपण असलो पाहिजे. वचनाने वर्तन करणारे आपण असलो पाहिजे. आपण त्या दासासारखी धन्याची वाट पाहणारे आपण असलो पाहिजे. आम्ही अशा प्रकारे परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. ज्या दिवशी न्याय होईल त्या दिवशी आपण उघडे सापडणार नाही. आपण सार्वकालिक जीवनात घेतले जाऊ. जर आज आपण या पृथ्वीवरील गृहरूपी मंडपामध्ये असताना सार्वकालिक जीवनाच्या वस्त्राकरता कणत आहोत तर आपण त्या काळी उघडे सापडणार नाही.
हे वचन सांगतं. आज आपण कणत आहोत ते वस्त्र परिधान करण्याकरता, तर त्या काळी उघडे सापडणार नाही. प्रेज द लॉर्ड. कारण जे आम्ही या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कणतो. वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर परिधान करावे अशी इच्छा बाळगतो, यासाठी की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. होय, पौस इथं नमूद करतो आम्ही कशासाठी करत आहोत. जे मर्त्य आहे, मर्त्य काय आहे? माती, तो देह आणि येणारा मरण, त्याच्यावर विजय ख्रिस्ताने मिळवलेला आहे. आणि जो आत्मा जाणार आहे सुखलोकात, ते मर्त जीवनाच्या योगे ग्रासलं जावं म्हणून कणणारे असलो पाहिला. पण आज आपलं कणणं कशासाठी आहे? जगिक मागण्या, देहाच्या मागण्या का सार्वकालिक जीवनाच्या मागण्या? किती सुंदर वचन आहे पहा, की जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे. जे मर्त्य आहे त्याकरता करू नका, ते मातीस मातीस मिळेल. म्हणजे तुम्ही जीवनात काहीच करायचं असं नाही, जे आवश्यक आहे ते पिता देईल तुम्हाला, पण पहिल्यांदा त्याचं राज्य धार्मिकता मिळवा. स्वर्गात जाण्याचा जो मार्ग आहे, दरवाजा आहे, तो मिळवा आपल्या जीवनामध्ये. प्रभू येशू. आणि मग तुम्हाला जे लागणाऱ्या गोष्टी त्या जगामध्ये ते सर्व पिता त्याचबरोबर तुम्हाला देईल. तर आपण त्या शोधत नसू, ते प्राप्त करण्यासाठी झटत नसू, कलत नसू, तर आपल्याला ते वस्त्र मिळणार आहे का? विश्वासावर कार्य असली पाहिजे, याकोब म्हणतो, नाहीतर तो जाता निर्जीव आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, याच करिंथकराच्या दुसऱ्या पत्रामध्ये पौल अजून बोध करतो. पहा, करिंथकराचे दुसरे पत्र 3 अध्यायामध्येच आपण वाचूया. यातला आपण पुन्हा 16 ते 18 वचन वाचू. काय सांगते? परंतु ते प्रभूकडे वळले, म्हणजे आच्छादन काढले जाते. प्रभू आत्मा आहे आणि जे ते प्रभूचा आत्मा आहे ते मोकळीक आहे. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसून आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत, आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वीतेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. होय, आपली समरूपता या जगामध्ये त्याच्याशी समरूप होत असलेली अशी असली पाहिजे. आपण आत्म्याने बदलणारे, देहाला बुकलून दास करणारे, आणि या पृथ्वीवरील गृहरूपी मंडपात असताना ते सार्वकालिक जीवनाचं वस्त्र परिधान करण्याकरता कणणारे आपण असलो पाहिजे. शुभ्र करणारा स्वतःला शुभ्र करीत राहो आणि अशुद्ध करणारा स्वतःला अशुद्ध करीत राहो, देवाचं वचन सांगतं. पहा, दानिएल, शेवटचे काही वचन वाचूया. दानिएल याचा 11 अध्याय 35 वचनामध्ये दानिएलाने पण हे वचन नमूद केलेलं आहे. आपण खूप वेळा ऐकलेले वचन हे. दानिएल याचा 11 अध्याय 35 वचन. दानिएल याचा 11 अध्याय 35 वचनामध्ये दानिएल काय सांगतो पहा. दानिएल याचा 11 अध्याय 35 वचन. सुज्ञ पुरुषापैकी कोणी संकटात पडतील ते अशासाठी की त्यांनी कसोटीस लागून अंत समयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे. हे कुठल्या समयासाठी लिहिलेलं आहे? अंत समयासाठी आहे. म्हणून आपण पाळायचं नाही का? पाळायचं आहे. ते वचन आपल्या जीवनात स्वीकारायचं आहे. काय सांगतो दानिएल इथं? सुज्ञ पुरुषांपैकी कोणी संकटात पडतील. शेवटच्या काळामध्ये जे सुज्ञ आहेत, ज्यांना देवाच्या राज्याचे सर्व लक्षण समजतात, पवित्र आत्म्यामध्ये ज्ञान आहे, ती लोक काय होतील? कसोटीस लागून संकटात पडतील. संकटात पडतील, कसोटीस लागतील. कशासाठी कसोटी येईल? यासाठी येईल की अंत समयासाठी शुद्ध व शुभ्र व्हावे. आपल्या पातकांपासून, आपल्या चुकांपासून वळून यावे, वळावे, शुद्ध व्हावे ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आणि शुभ्र व्हावे. कारण नेमलेला अंत समय प्राप्त होण्यास अद्यापी अवधी आहे. अवधी आहे म्हणून तोपर्यंत संकटात पडते सुज्ञ पुरुष
यासाठी कसोटीच लागून शुद्ध आणि शुभ्र व्हावे. होय, आज तुमच्या जीवनामध्ये काही विश्वासाची कसोटी चालू आहे का? काही परीक्षा चालू आहेत का? प्रभू येशूवर ठेवलेल्या विश्वासाद्वारे तुम्ही आज संकटात आहे का? तर देवाचं वचन सांगतं तुम्ही शुद्ध आणि शुभ्र व्हावं म्हणून त्या कसोट्या आहेत. स्वतःला शुभ्र करून घेण्याकरता तुमच्या देहात काही बंधन असतील, अडचणी असतील, ते जात नसतील तर त्यासाठी प्रार्थना करा, शोक करा, आस्था धरा, पश्चाताप करा आणि स्वतःला शुभ्र करून घेण्यासाठी मग्न राहा, लीन राहा, त्याच्या मागे पडून राहा. ते सार्वकालिक जीवनाचं वस्त्र प्राप्त करण्याकरता. पहा, प्रगटीकरण याचा 19वा अध्याय 7 आणि 8 वचन काय म्हणतं. प्रगटीकरण याचा 19वा अध्याय याचं 7 आणि 8 वचन काय म्हणतं. प्रगटीकरण याचा 19वा अध्याय 7 आणि 8 वचन काय म्हणतं. आपण आनंद उल्हास करू व त्याचे गौरव करू. काय लिहिलंय? आपण आनंद उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकराचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. होय, नवरी कोण आहे? वधू कोण आहे? तुम्ही आम्ही. वधू कोण आहे? कलस्या मंडळी आहे. आणि वर कोण आहे? कोकरा म्हणजे प्रभू येशू. होय, प्रभू येशू तो कोकरा आहे. तुमच्या आमच्या पापांकरता वधीला गेला, अर्पीला गेला. आणि नवरी शुद्ध होण्याकरता, वधू शुद्ध होण्याकरता, कलस्या शुद्ध होण्याकरता, मंडळी शुद्ध होण्याकरता, तुम्ही आम्ही शुद्ध होण्याकरता, जे प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवतील ते सर्व शुद्ध होण्याकरता प्रभू येशू कोकरा अर्पीला गेला. होय, आनंद उल्हास करा, कोकऱ्याचे लग्न आले आहे. होय, तो दिवस येणार आहे. कोकऱ्याचं लग्न जवळ आलं आहे. नवरी नटत आहे काय? वधू कलस्या त्या वस्त्राकरता करणारी अशी आहे काय? स्वतःला शुद्ध करणारी, आस्था धरणारी, पश्चाताप करणारी अशी आहे काय? स्वतः करता, इतरांकरता, जगाकरता. पहा 8 वचन काय सांगतं. तिला तेजस्वी व शुभ्र असे तागाचे तलम वस्त्र. पहा, तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान कराव्यास दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रगटीकरण 19वा अध्याय 8 वचन सांगतं तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान करावयास दिले आहे. ते तागाचे तलम वस्त्र पवित्र जनांची नीतिकृत्य आहेत. होय, ते सार्वकालिक जीवनाचं पांढरं शुभ्र तलम वस्त्र आपण परिधान करण्यासाठी करणारे असे आहोत काय? आस्था धरा, पश्चाताप करा, कोकऱ्याचं लग्न जवळ आलं आहे. प्रेज द लॉर्ड. वाचलेली सर्व वचन प्रभू येशू तुमच्या आमच्या जीवनात आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. या आपण शेवटच्या प्रार्थनेकडे जाऊया. नंतर प्रभूची प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया. आजची सहभागिता संपूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, सुंदरची वेळ संध्या तू आमच्या जीवनात आणलीस, त्याबद्दल धन्यवाद देतो. जिवंत पित्या तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समयाकरता, सुंदरच्या वचना संगती आणि आमच्या संगती तू बोललास, त्याद्वारे आम्हाला तू ज्ञान दिलंस, तू मन्ना दिला, त्याबद्दल धन्यवाद देतो. आज रात्री येणार सुद्धा जागृत ठेव, सुंदरसं अन्न दे, त्यांना खाऊन शक्ती सामर्थ्य दे, सक्षमाच्या कार्यासाठी कार्यान्वित कर. ज्या भुकेले आहेत, ताणलेले आहेत, त्यांच्या मुखास अन्न पाणी दे. जे पावसाच्या कठीण परिस्थितीमध्ये आहेत त्यांचाही तू संभाळ कर. सर्व सेवक विश्वासून यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात तू घाल, धीर दे, विश्वास दे.
जे अंधकारात आहेत ते ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे तू आण. जे निराशामध्ये बसलेत त्यांची भेट घेऊन पवित्र आत्म्याद्वारे त्यांच्या ठाई तो आशा घाल. देशाचे प्रधानमंत्री, सर्व राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घ्यायची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. जे वृद्ध लोक आहेत त्यांना आरोग्य दे, शांती दे आणि त्यांच्या हातापायात बळकटी प्रभू येशूच्या नावात तू दे. जे छातीचे विकार आहेत, ज्यांना श्वासांचे विकार आहेत, नसांचे विकार आहेत, जे बिछाना खेळलेले आहेत, हॉस्पिटलमध्ये, घरामध्ये, पोटाचे, कॅन्सरचे विकार आहेत, या सर्वांना बंधनातून ख्रिस्तामध्ये मोकळं केलं जावं. प्रभू आत्मा आहे आणि प्रभूचा आत्मा जिथं आहे तिथं सर्व प्रकारची मोकळीकता आहे. सत्य तुम्हाला समजेल, सत्य स्वतंत्र करेल. त्यांना स्वतंत्र केलं जावं प्रभू येशूच्या नावामध्ये. ते मोकळे व्हावेत असं तू कर. ज्यांना कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, त्यांनाही तू आध्यात्मिक दृष्टी दे. तुझी वाणी त्यांच्या जीवनात प्रभू येशूच्या नावात तू घाल. सर्व डॉक्टर नर्सेसला तुझ्या वर्गात स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. तसेच तू प्रार्थना करतो जे आज प्रवासात आहेत, वाहक आहेत, चालक आहेत, प्रवासी आहेत, त्यांना सुखरूप स्थळी तू पोहोचव. सर्व सैतानिक घाण्यापासून त्यांचं संरक्षण प्रभू येशूच्या नावामध्ये कर. तसेच तू सर्व विश्वासू लोकांमध्ये तुझा सामर्थ्याचा विश्वास घाल. संकटात, भयावह परिस्थितीमध्ये तुझं सामर्थ्य, तुझा विश्वास त्यांच्या ठाई ख्रिस्तामध्ये तू घाल. प्रार्थना करतो सॅमसन अंकल, त्यांचे लेकर, फुलाताई त्यांचं कुटुंब, औषधीचे कुटुंब, आई, शेजारचे ताईदा, त्यांचे सुना, नातवंड, लेकर, ऑनलाईन जे पाहतात, हिवाळी कुटुंब, नूतन आहे जेवढे ब्रदर सिस्टर पाहिले संदेश, त्या सर्वांना या समितीच्या हाती देत. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाला तुझ्या वचनाद्वारे शुद्ध दे, आरोग्य दे, शांती दे. त्यांच्या मनातील योजना तुझ्या योजनेनुसार प्रभू येशूच्या नावामध्ये कार्यान्वित कर. सॅमसन अंकल त्यांच्या लेकराला ज्ञान, प्रीती, आरोग्यामध्ये घाल. जिथे राहतात तिथं देवदूतच्या पाहण्यामध्ये तू त्यांना तू राख. त्यांच्या लेकरांचा तू देवदूतांचा संभाळ कर. त्यांना ज्ञान दे, प्रीती दे प्रभू येशूच्या नावामध्ये. आणि जे काही काम हाती घेतील ते बरकत त्या कामामध्ये प्रभू येशूच्या नावात दे. तुला त्यांच्या हाताला काम दे, बरकत दे. त्यांच्या घरात तुझे तारण, विश्वास ख्रिस्तामध्ये दे. औषधीच्या लेकरांच्या जीवनामध्ये तुझे आशीर्वाद राहू. त्यांच्या बाप्पा तुझ्या आणि गौरव ही सर्व का तुझीच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सामा आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सदैवता तुम्हा सर्वांबरोबर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. आनंदी राहा, प्रीतीत राहा, प्रार्थनेत राहा, एकमेकांकरता ओझी वाहणारे बना. प्रभू येशू तुमचे सर्व मार्ग सिद्ध करो. आमेन.